राष्ट्रवादीनं झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे। झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेच्या रूपानं राजकीय संजीवनी मिळाली आहे। विधानसभेत झालेल्या पराभवामुळे काहीसे बाजूला फेकलेल्या सिद्दीकी यांना पक्षानं मोठी संधी दिली। दुसरीकडे अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा संधी न दिल्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। पाहूयात। झिशान सिद्दीकी विधान परिषदेवर राजकारणात वेगळं पडलेल्या झिशानना नवसंजीवनी। झिशानचं विधिमंडळात पुनरागमन। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती। राष्ट्रवादीत विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची ही मोठी लांबलचक रांग होती। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतली निर्णय प्रक्रिया कशी होते याची अजूनही कुणाला माहित नाही। त्यामुळे विधान परिषदेवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती। राष्ट्रवादीकडून फारसं चर्चेत नसलेलं नाव निवडण्यात आले। हे नाव होतं झिशान बाबा सिद्दीकी यांचं। झिशान सिद्दीकी यांचा विधानसभेला पराभव झाला तेव्हापासून ते पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेल्याचं वाटत होतं। पण राष्ट्रवादीनं झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान यांची ही भावना तशीच होती। आज अजीतदादा नहीं है, फिर भी उनके परिवार ने जो मुझे इज्जत दी है और जो अपना वादा निभाया है उसके लिए मैं आभारी हूँ। मेरा परिवार आभारी है और मैं इसी वहीनी साहब के नेतृत्व में, प्रफुल्ल पटेल साहब, तटकरे जी, पार्थ दादा के नेतृत्व में काम करने के लिए उत्सुक हूँ। हमारे कार्यकर्ता उत्सुक है। मुंबई में, महाराष्ट्र में और हर एक राज्य में, पूरे देश में अजीत दादा का जो सपना है वो पूरा करके ही रहेंगे हम सब। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान यांच्या वाटेला राजकीय संघर्ष आला। झिशान यांच्या राजकीय भवितव्याची नौका दोलायमान स्थितीत असताना राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांना भक्कम आधार दिला। त्यांचे वडील खूप मोठे नेते होते, मुंबईचे नेते होते। खरं तर तुम्हाला त्यांच्या वडिलांना तुम्हाला माहिती आहे त्या जगातून आपल्यातून जावं लागलं आणि शेवटी पक्षासाठी त्यांच्या वडिलांचं खूप मोठं योगदान होतं। आणि झिशान पण माझे आमदार पण त्यांनी पण चांगलं काम पाठीमागे केलेलं आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्या घराला एक वारसा म्हणण्यापेक्षा एक काम करणारं कुटुंब आहे आणि मुंबई शहरामध्ये आम्हाला राष्ट्रवादीच्या वाढीसाठी निश्चित प्रकारे त्या कुटुंबाचा फायदा, मदत होणार आहे। झिशान सिद्दीकीचं घोडं गंगेत न्हालं, पण अमोल मिटकरींचं राजकीय भवितव्याचं तारू मात्र भरकटल्यासारखं झालंय। विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळाली नसल्यानं मिटकरींनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। अजितदादांच्या अपघाताच्या मुद्द्यावर बोलल्यानंच ही परिस्थिती ओढावल्याचं मिटकरींनी म्हटलंय। पहिली शॉर्ट लिस्ट आली, दुसरी शॉर्ट लिस्ट आली, 3 फेऱ्या झाल्या। साधं नाव सुद्धा चर्चेत जर ठेवलं नसेल, मग तुम्हाला प्रवक्ता म्हणून मी नकोय, तुम्हाला मी जनरल सेक्रेटरी म्हणून मी नकोय, तुम्हाला प्रतोद म्हणून मी नको होतो, तुम्हाला स्टार प्रचारक म्हणून मी नको होतो आणि मग आता विधान परिषदेवर पण मी नको होतो। तर मग मला असं वाटतं की काय कारण काय असतं याचं कारण मला एकच दिसतंय। आणि जर ते खोटं असेल तर त्यांनी सगळ्यांनी येऊन कॅमेऱ्यासमोर सांगावं। अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा जो शेवटच्या महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये ताकदीनं मांडला, त्याचं जर हे फळ असेल, तपाचं फळ, म्हणजे सबर का फल मिठा होता है, तर ते असं मिठं असेल तर ते फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो। भाजप शिवसेनेत उमेदवारीवरून जसं काही खुशी, काही गम ही परिस्थिती होती, तीच परिस्थिती राष्ट्रवादीतही आहे। उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली, पण बंडाची भाषा अजून कुणी केली नाही, हेही तितकंच खरं। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।